नमस्कार शेतकरी मित्रांनो, योगेश फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अशा एका भेंडीबद्दल, जी भेंडी सगळ्यात जास्त चलनात आहे. शेतकरी मित्रांनो, ही भेंडी कोणती? तर ही भेंडी आहे लाल भेंडी. या लाल भेंडीचे वैशिष्ट्य शेतकरी मित्रांनो, सगळ्यात जास्त मागणी आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर ही रोगप्रतिकारक क्षमता यामध्ये जास्त आहे. बाजारपेठेत या भेंडीला सगळ्यात जास्त मागणी असल्यामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची किंमतसुद्धा तेवढीच आहे. याची किंमत स्टार्ट होते शेतकरी मित्रांनो 60, 70, 80 रुपयापर्यंत. तुम्ही बाजारपेठेत विकायला नेली तर ही 60, 70, 80 रुपयापर्यंत तुमची भेंडी जाऊ शकते. जसजशी याची मागणी वाढत जाईल तसतसं याचं भावसुद्धा वाढतच जाईल शेतकरी मित्रांनो. पण आता सध्याच्या कंडिशनला याची मागणी खूप जोरावर आहे आणि 100पैकी 1 किंवा 2 कास्तकारच या भेंडीला पेरत आहे. कारण या भेंडीविषयी कोणाला माहीत नव्हतं आणि आता थोडं थोडं माहीत आहे. त्यामुळे या भेंडीसाठी प्रत्येक कास्तकार समोर येत आहे. कारण लाल भेंडी ही खायला चविष्ट आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या हिरव्या भेंडीपेक्षा यामध्ये व्हिटॅमिन्स जास्त आहे. त्यामुळे ह्या भेंडीला परदेशातसुद्धा मागणी खूप आहे. ही भेंडी आता कमीत कमी 20 दिवसाची आहे शेतकरी मित्रांनो. आणि या लाल भेंडीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे शेतकरी मित्रांनो, लाल भेंडी ओळखायची कशी की ही लाल आहे की हिरवी आहे? तर शेतकरी मित्रांनो, ही जी दांडी आहे तुम्हाला दिसत आहे, याचं हे जे लालपणा आहे, हा लालपणा हिचा यावरून समजते की ही लाल भेंडी आहे म्हणून. तर आता सध्या लहान अवस्थेत आहे त्यामुळे बरोबर दिसत नाही शेतकरी मित्रांनो. पण मोठी झाल्यावर हे प्रत्येक एक भेंड हे लालच दिसते. याची सुरुवात शेतकरी मित्रांनो 45 ते 50 दिवसापासून चालू होते आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुठेही टाकू शकता. आणि याची भेंडीची जे पद्धत आहे शेतकरी मित्रांनो, जशी आपल्याला ही भेंडी ॲव्हरेज देते त्याच प्रकारे ही सुद्धा आहे. सारखंच खत नियोजन, सारखंच फवारणी नियोजन, हे सगळं सारखंच आहे शेतकरी मित्रांनो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रोगप्रतिकारक क्षमता असल्यामुळे यामध्ये तुम्हाला कमीत कमी फवारे मारावे लागेल. पण खत व्यवस्थापन हे सारखंच आहे. त्यामुळे तुम्ही जर पेरू इच्छित असाल तर ही कुमकुम नावाची व्हेरायटी आहे. आता ही कुमकुम नावाची व्हेरायटी तुम्हाला जर बाजारपेठेत मिळत नसेल किंवा तुमच्या बाजारपेठेत असेल तर तुम्ही बाजारपेठेतून घेऊ शकता, आणि नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करून त्याची ऑनलाईन माहिती काढून तुम्ही ऑनलाईन बोलावू शकता शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.